माझे मित्र आहे संतोष भुरेवाल म्हणून, सध्या ऑर्केस्ट्रा वगैरे चालवतो तो मुलगा, आणि तो नेहमी 24 तास दारू पिलेला असतो. 24 तास रात्री दारू पिल्यानंतर स्वतःच्या उशी खाली 1 लिटरची बोतल ठेवायचं, सकाळी भेटत नाही म्हणून, अशी अवस्था त्याची होती. पण ज्या दिवशी ते नानिश मध्ये गेलं होतं आणि त्याचे पादुकाचे दर्शन झाले, आता त्याला नाही म्हणतो 12-14 वर्ष झाले, 15 वर्षपेक्षा जास्त, आतापर्यंत दारू त्याने हात लावलेली नाही. ही सत्य घटना आहे. मी जे स्वतः बघितलंय, म्हणजे संतोष भुरेवाला आज तो दारू पित असताना त्याचा परिवार सर्व काय झालं सर्व मला माहिती आहे, पण आता तो एवढं चांगला ऑर्केस्ट्रा चालवतो आणि त्याला बघून मी स्वतः नरेंद्र महाराजचा भक्त झालो. गरीबातली गरीब महिला स्वतःच्या पायावर उभा राहिली पाहिजे, तिच्या हाताला काम मिळालं पाहिजे, म्हणून आज 43 महिलांना शिलाई मशीन देण्याचं काम करू. मी बघितलंय बदनापूर मध्ये तुमच्या अँब्युलन्स उभा असतात, कधी आम्ही फोन केला तर अँब्युलन्स अवेलेबल होती आणि काही दुःखामध्ये ताबडतोब ती अँब्युलन्स घेऊन जाते. रामानंदजी नरेंद्र महाराजांचं कार्य समाजासाठी, धर्मासाठी, वंचितासाठी. मी जेव्हा या क्षेत्रामध्ये आलो 2009ला, त्यावेळेला महाराजांचा मी आशीर्वाद घेतला होता आणि त्यांनी मला जो आशीर्वाद दिलाय की तुझ्या मनात जोपर्यंत आहेस तोपर्यंत तू या क्षेत्रात राहणार आहेस, त्याचंच सर्व आलं होतं. आणि योगायोगाने 2दा त्वरित त्यानंतरच मी निवडूनही आलो आणि 6 महिन्याच्या आतमध्ये मला महाराजांचा स्वतःचा पाद्यपूजनाचा जोडीने मला भाग्याचा तो क्षण होता. त्यानंतर रत्नपूरमध्ये सुद्धा महाराज आले होते, त्याही वेळेला मी भाग्यवान ठरलो.